गजर माऊलीचा, गजर माऊलीचा, लाचे गाडे खळी काळ पाया पडे, करती घोष जे जेकार, जळती दोषाचे डोंगर, क्षमा दया शांती, बाण अभंग हे हाती, करती घोष जे जेकार, जळती दोषाचे डोंगर, तुका मने बळी तेची एक भूमंडळी, करती घोष जे जेकार, जळती दोषाचे डोंगर, विडल पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संदाज्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या अभंगातून या जगाच्या पाठीवर काळ नेमका कुणाच्या पुढे नतमस्तक होतो या विषयाचं चिंतन करतात. विठ्ठल या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य कीर्तन सोहळा समस्त सांगली परिवाराने आयोजित केलेला आहे. ज्यांना अभिवादन करण्यासाठी स्मृती प्रित्यर्थ ज्यांच्या आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत, आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व वैकुंठवासी दत्तात्रेयजी सांगळे यांचं हे 10वं पुण्यस्मरण. त्यांचा समस्त सांगळे परिवार आणि या परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले समस्त पाहुणे मंडळी, मित्र परिवार, आत्पेष्ट आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेलं स्वरूप विडवलं. त्यांच्या परिवारातील सर्व व्यक्तिमत्व, मोठा परिवार आहे, त्यांचे बंधू भाऊसाहेबजी सांगळे असतील, त्यांचे चिरंजीव केशवराव सांगळे, जसं आपल्या गावचं ग्रामपंचायतचं सरपंचपद दादांनी सुद्धा 10 वर्ष भूसवलं, त्यांच्या पश्चात त्यांचेच विचार त्यांच्या चिरंजीवाने मुलांनी पुढे चाललेले केशवभाऊ सुद्धा गावचे सरपंच होते. का सध्या हा सध्यात का बरोबर सध्या सरपंचच आहेत. सागर दत्तात्रय सांगळे दुसरे त्यांचे बंधू असतील, ही सर्वच मंडळी, राहुल भाऊसाहेब सांगळे असतील, त्यांच्या सर्व कन्या मालतीताई संतोष वाघ, स्वाती दिगंबर गीते, ज्योतिताई शरद वाघ, रोशनी भाऊसाहेब सांगळे आणि त्यांच्या परिवारातील दिशांत भाऊ, आदित्यताई, दिव्यांशीताई, अर्पिताताई आणि आदी करून समस्तच परिवार आणि या परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले वारकरी संप्रदायातील, समाजकारणातील, राजकारणातील सर्व मंडळी, सगळ्यांचे आभार सेवेला प्रारंभ विडवलं. त्यांना नाना दादा काय म्हणत होते, भाऊ वगैरे असं डीके, बर डीके त्यांचं टोपण नाव होतं. आपल्या क्रिकेटच्या टीम मध्ये बी आहेत बघा डीके, दिनेश कार्तिक, त्यांचा तसा शॉर्ट फॉर्म आहे डीके, डीकेच ना हो. त्यांचं अत्यंत समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, गावाबरोबर तालुक्यामध्ये सुद्धा त्यांचं राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये विशेष वजन होतं, विशेष दबदबा होता. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर त्यांचा करारीबाणा लक्षात येतो. डोळ्यामध्ये करारीबाणा होता, परंतु जसं नारळाचा स्वभाव आहे, बाहेरून कठीण आहे, आतून गोड पाणी असतं, तसं त्यांचं तत्व होतं. आपल्या मुलांवर, मुलींवर, परिवारावर सुंदर संस्कार घडवले, समाजामध्ये आदर्श विचाराचं कुटुंब निर्माण केलं. हे भाग्यवान बापाचं लक्षण आहे. म्हणून बाप असावा, पण कसा असावा, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मोठी सदावा, त्याचा वंश मोठी सदावा, त्याचा वंश मोठी सदावा, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मोठी सदावा, त्याचा वंश मोठी सदावा, त्याचा वंश मोठी सदावा. त्यावेळेस चांगल्या विचाराची मुलं त्यांच्या पोटी जन्म घेत असतात. अनेक वाक्य सांगू का पुढचं, बाप होणं सोपं आहे, बाप माणूस होणं अवघड आहे. हे फक्त बाप राहिले नाही तर बाप माणूस गावासाठी सुद्धा प्रत्येकाच्या दुःखामध्ये, संकटामध्ये उभा राहण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून
10 वर्ष झाली पण त्यांची आठवण, त्यांचे संस्कार, त्यांचे विचार आपल्याला आवाज बदलू नका हो सारखा, सुरुवातीला लागलाय तसं एकच त्याची फ्रिक्वेन्सी ठेवा. सारखं चेंज केल्यावर मग कळत नाही शब्दाला किती पॉवर लावायचे. एक लेवल ठेवा फक्त, एकदा लावून ठेवा. बोलताना को थोडा कमी ठेवा, गायन करताना द्या फक्त विडल आणि त्यांचेच विचार त्यांच्या मुलांनी पुढे चालवलेले आहेत. म्हणून आज मुलांना सुद्धा असं अभिमानानं म्हणावं वाटतं की माझ्या वडिलांचे मी राशिका देवा, मी राशिका देवा, माझ्या वडिलांचे मी राशिका देवा, मी राशिका देवा, माझ्या वडिलांची मी राशिका देवा, मी राशिका देवा, माझ्या वडिलांची मी राशिका देवा, मी राशिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, वडिलांचं जीवन सुद्धा असं पाहिजे की मुलांना दुसऱ्याचा आदर्श ठेवण्याची गरजच काय आहे दुसऱ्याचा. बापाचं जीवन इतक्या तोला मोलाचं पाहिजे की मुलं म्हणली पाहिजे माझा बाप हाच माझा आदर्श आहे. असं जीवन आदरणीय दादांचं होतं. आणि म्हणून मुलांना सुद्धा स्वाभिमानानं म्हणावं वाटलं की माझ्या वडिलांची मी राशिका देवा. ही वडिलांच्या विचाराची परंपरा त्यांनी पुढे चालली. नाहीतर सध्या पाहतो आपण कलियुगामध्ये मुलांच्याकडून काय अपेक्षा करता, आई वडिलांचे संस्कार पाहावे लागतील अगोदर. परवा एका गावात कीर्तन होतं, एक 10वीचं पोरग माझ्या पुढे गुटक्याच्या पुढे फोडीत होतं. म्हणलं गुटखा खाण्यात चांगलं नाही, म्हणलं महाराज गप्प बसा, कीर्तनात सांगायचं हिकडं नाही. आणि गुटखा खाताना मी माझ्या बापाला भेट नाही, तुम्हाला विहीन कसा. म्हणलं कुठं पोरांच्या नादी लागतात, सगळे सध्या बालगुन्हेगारच आहेत ना, गप्प बसा म्हणलं आपलं. तेवढं त्याचा बापाला त्यांनी मुठी दबल्या आणि मुठी मागे लपवल्या. म्हणलं लय बात आहे तुझा बापाला भेट नाही, बापाला भेट नाही. मग का भेला. म्हणलं महाराज बापाला बेलं म्हणून मुठी लपवल्या नाही, ह्याच्या निमा गुटका बाप मागवतो म्हणून माग लपवलाय. वारे पट्टे बापच असं बिघडल्याने केल्या पोरांकडून काय आपण अपेक्षा करायची भेटल. बरं आहे म्हणले शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. बीज जर शुद्ध असेल ते विचाराचं बीज, संस्काराचं बीज जर आपण मुलांवर त्याचं बीजारोपण केलं तर फळे रसाळ गोमटी असे संस्कार आदरणीय दादांनी आपल्या परिवारावर घडवले. म्हणून 10 वर्ष झालं पण त्यांची आठवण, त्यांचं स्मरण, त्यांचे विचार आपल्याला पदोपदी आठवतात. म्हणून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सुंदर कार्यक्रम या परिवाराने आयोजित केलेला आहे. श्राद्ध का करायचं, त्यांच्या आत्म्याला शांती लाभते हा पहिला फायदा, त्यांना उत्तरगती चांगली मिळते हा दुसरा फायदा, आणि हा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात हा तिसरा फायदा. तो गोबराय म्हणतात आजचा हा अन्नदानाचा ज्ञानदानाचा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्वज सुद्धा या सांगळे परिवाराला आशीर्वाद देण्याशिवाय नाही. तो कामना पितृ आशीर्वाद देते, कामना पितृ आशीर्वाद देते. Oh
महादाती वाट स्वर्गीचे पूर्वज आजचा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्व सुद्धा या परिवाराला उत्तम प्रकारे आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. हे प्रमाण म्हणजे सगळ्या कार्यक्रमाचा सार आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण येचेती व्हावे गोळा. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आजचा पवित्र दिवस आहे. आणि म्हणून माणसाचं जीवन असं असावं की आपण काळाच्या पुढं नतमस्तक होण्यापेक्षा काळानं आपल्या पुढं वाकावं. आणि काळ आपल्या पुढे नतमस्तक कसा होतो याचं चिंतन तुकोबराय करतात की वीर विठ्ठलाचे गाडे कळे काळ पाया पडे. वारकरी वैष्णव संत जे आहेत तुकोबराय खऱ्या अर्थाने त्यांना वीर म्हणतात. आणि अशा हरिभक्तापुढं काळ सुद्धा नतमस्तक होतो. वीरांचे अनेक प्रकार आहेत. स्वातंत्र्यवीर म्हणलं की आपल्याला सावरकर आठवतात. नरवीर म्हणलं की तानाजी मालुसरे आठवतात. दानवीर म्हणलं की कर्णाचं नाव डोळ्यासमोर येतो. पार्टी कोणती ह्याच्यात महत्वाचं नाही बरं का, क्वालिटीला किंमत आहे. कर्णाच्या विषयी सगळ्यांनाच एक अंतकरणामध्ये वेगळं स्थान आहे. बाप कुणीही आज दान दिलं की माणूस त्याला उपमा देतो काय कर्णासारखं दान दिलं का. वीरांचे प्रकार आणि त्याचा जो दानवीर आहे तो दानवीर आहे कर्ण. विडवलं आता दानवीर नाहीत, आता मानवीर आहेत. हा देणं थोडं असतं पण त्यांना वाटतं माझं नाव गावभर झालं पाहिजे. एक जणाने गावातल्या भजनी मंडळाला पंखा दिला वरचा. दुपारच्या टायमिंगला भजनी आपल्या पंखा लावून भजन करायचे. ज्यांनी पंखा दिलाय ते पळत यायचं आणि बटन बंद करायचं. 2-4 वेळात असं केलं. भजने वैतागले म्हणले टाळाने हानीन म्हणले. भजने विक्षेप ह्याची पै मरण परवडलं पण विक्षेप परवडला नाही. लिंक तोडीतो म्हणला सगळे काढून पण गावाला बोर करू नको. आणि दिलाय तर बटन का बंद करतो म्हणला म्हणजे पंख्याच्या पात्यावर माझं नाव आहे. आणि पंखा फिरल्यावर पातं फिरतं. पातं फिरल्या लोकांना माझं नाव दिसत नाही. मग मी दिलाच कशाला नावासाठी. हे काय दानवीर आहेत का, हे मानवीर आहेत. विडाल इस्तरी करून एक जर रस्ते उभा होतो. भिकारी म्हणला साहेब काहीतरी द्या. म्हणले काहीच नाही जा पुढं. काहीतरी भाकर तुकडा फाटका तुटका शर्ट नो 10-5 रुपये काय. भिकारी म्हणला साहेबा रुपया नाही सदरा नाही तुकडा नाही. मग इथं कशाला थांबलाय चल की माझ्या संग भीक मागाय 50 तुला 50 मला. म्हणजे पैसा आहे पण दानत नाही ना. एक वाक्य सांगू का, दान करण्यासाठी पैसा लागत नाही, दान करण्यासाठी दानत असावी लागते. आणि धरण कोणतं जवळ येतं बरं, जायकवाडी घ्या उजनी घ्या मोठ्याला सांगतो. धरण किती मोठं असू द्या त्या धरणाला सांडवा ठेवावा लागतो. ओव्हरफ्लो पाणी झालं की तिकडून पाणी काढून द्यावं लागतं. आणि जर नाही सांडवा ठेवला तर धरण फुटण्याची दाट शक्यता आहे. तर तुमच्या संस्थारूपी धरणामध्ये पैसारूपी भरपूर पाणी साठवा पण थोडा सांडवा ठेवा जरा. थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार. सांडवाय बर का. थोडा तरी परोपकार करा की अन्नदान ज्ञानदान दिंडीला पंगत सप्त्याला वर्गणी बंधाऱ्याचा जीर्णोद्धार शाळेचं काम किंवा शेतकऱ्याला पूरग्रस्ताला ज्याला देवाने दिलंय पैशा पाण्याने मजबूत बनवलंय. उलट तुम्ही देवाचे आभार माना की तुम्ही घेणाऱ्याच्या यादीत नाही तुम्ही देणाऱ्याच्या यादीत आहात. देवानं तुम्हाला सक्षम बनवलं याविषयी तुम्ही देवाचे आभार माना आणि दुसऱ्याचं दुःख पुसण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला दानवीर म्हणता येईल. विठ्ठल स्वातंत्र्यवीर सावरकर, नरवीर तानाजी मालुसरे, दानवीर कर्ण, कर्मवीर बाहुराव पाटील, क्रांतीवीर नानासाहेब पाटील, महावीर हनुमंतराय. हनुमान चालीसात आहे ना, महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमती के संगी. हनुमंतराय महावीर आहे. धर्मवीर संभाजी महाराज. असे अनेक वीरांचे प्रकार आहेत. पण वारकऱ्यांनी तुकोबाने प्रश्न केला, महाराज तुमचं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य. आम्ही वेदाला मानत नाही पण तुमचा शब्द आम्ही प्रमाण मानतो. वदे वागदेवी तुका विठ्ठली.
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगता स्वर वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे. कोण वीर आहेत? विठ्ठलाचे. जे विठ्ठलाचे आहेत ते वीर, नुसते वीर नाही, गाडे वीर. गाडे म्हणजे मुरलेला मुरब्बी, परिपूर्ण झालेला वीर विठ्ठलाचे गाडे. आणि अशा हरिभक्ताच्या पुढं कळे काळ पाया पडे. काळ सुद्धा त्यांच्या पुढं नतमस्तक होतो. अहो असं कसं शक्य होतो राव? काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे खाता असन जगाला जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. काळावर सुद्धा तुकोबाराय म्हणतात आमची सत्ता आहे. काळ कसा नतमस्तक होतो ह्याच्या एक सिद्धांत सांगतो, चित्त देऊन ऐका. एका गावात एक डॉक्टर होते, त्यांना यम प्रसन्न झाला. यम आणि यमराज म्हणले मागा काय मागा. तो डॉक्टर त्यांच्या व्यवसायातलाच मागणार ना. म्हणले पेशंट माझ्याकडे आलं, मी दिलेल्या औषधानं पेशंट जगणार आहे का पेशंट मरणार आहे? पेशंट मरायच्या अगोदर मला कळावं. यमराज म्हणले एक काम करा, पेशंट आले की तुम्ही खटवर त्यांना झोपवून डोळं झाका. डोळं झाकल्याच्या नंतर मी म्हणजे यम जर पेशंटच्या उशाला दिसलो तर पेशंट जगलं, आणि मी जर पेशंटच्या पायथ्याला दिसलो तर पेशंट मेलं. खून पक्की पटलीन बोर्ड छापला डॉक्टरने असला डिजिटल. मी जर पेशंट जगला असं म्हणलं, पेशंट जर मेलं तर मला फाशी द्या, गॅरंटेड. लोक मला इतकी गॅरंटी, मला लोक दुसरीकडे काला मारला जाते. त्याच्या दवाखान्यात रांग, काय दिवसाने म्हाताराला 4 पोरं, 100 कोटीची इस्टेट. सांगाय काय आपलं जात आहे? मरणाची इस्टेट होते, पण म्हातारा शेवटची घटका मोजत होतं. थोरला एक डॉक्टर पैसे, डॉक्टर साहेब 1 कोट घ्या, पण म्हाताराला सही करण्यापुरतं जीवन द्या. त्यांच्या नावाची इस्टेट आमच्या नाव ओढून घ्यायची, आणि हाय तोपर्यंतच केलं म्हणजे परत बहिणी त्रास देणार नाही. एवढं सध्या तडाखा उठला या. म्हणले डॉक्टर म्हणले टाका म्हातारा खाटवर. म्हातारा खाटवर टाकलं, डॉक्टरने डोळं झाकलं, यम दिसला पायथ्याला. आता यम पायथ्याला दिसल्यावर नेम काय पेशंट जगत नाही. डॉक्टरला राग आला, आणि डॉक्टर म्हणले यम या दलिंदर पेशंट आले की उशाला दिसतो, आणि MIDC एरियातला आलं की पायथ्याला. म्हणजे खपक्या नोटावालं चांगल्या गुबगुबीत पेशंट आले की तुम्हाला पायथ्याला दिसतो, आणि मग दलिंदर भिकारी आले की उशाला दिसतो. म्हणजे मग माझा धंदा बसवायचा आहे का काय? मी बी MD केलेला डॉक्टर आहे. डॉक्टरने हाताखालच्याला बोलले मला इकडे या खाट फिरवा. फिरवली खाट फिरवली की पेशंटचं उस कोणाकडे झालं? यमाकडे उस झाले. नेम काय पेशंट मरत नाही. अहो कशाचं मरतंय? म्हातारा उठून उभा राहिलं, म्हाताराने डायरेक्ट उडी मारले, सांगितलं पोरांच्या नाव इस्टेट करीतच नसतो. आले का पोरं म्हणली पैसे गेलं, म्हातारा धावलं. डॉक्टर मला तुमचं घरी जाऊन मिटवा, माझं 1 कोट काढा. द्यावं लागलं ना. कोणचं पेशंट आले की डॉक्टर तसंच करायचा, थोडं ऐकू कमी करा. फिरेव खाट, कधी इकडून फिरेव तिकडून फिरेव, माणसंच मारणा. वर देवाला टेन्शन आलं म्हणले सगळ्यांनीच माळा घातल्या का काय? का ज्ञानोबाराने परत अवतार घेतला? का भगवान बाबाने परत समाजाला उपदेश करायला बाबांचा अवतार परत झाला का काय? माणसं मराना कस काय? एक जणाने सांगितलं, म्हणले अहो ते यमाला बोलवा, त्याच्याकडे खातं दिलं ना, ते दुसऱ्याला बोलून काय उपयोग? ज्याचं खातं आहे तिथं तर फोन करावं लागेल ना. काय प्रकार आहे म्हणले, अहो ते डॉक्टर सारखं खाटच फिरवते. मग डॉक्टरलाच घेऊन या. पडलं डॉक्टर आजारी. डॉक्टरने डोळं झाकलं, नियम दिसलं पाय त्याला, नाही गड्या आता जगत. हाताखालची म्हणले आम्ही फिरवतो ना खाट. पण यमराज बी तिथंच होता. मला डॉक्टर साहेब तुम्ही आता कुठं खाट फिरवा, आम्ही खाटावरच पाय त्याला बसतो. आता खाटावरच पाय त्याला बसल्या कोणीकडं खाट फिरलं की यम बी खाटाबरोबरच फिरायचा ना. डॉक्टर मला आता जगत नाही, पण डॉक्टरने चुकून एकदा माऊली महाराजांचं कीर्तन ऐकलं होतं, आणि त्यांनी कीर्तनात असं ऐकलं होतं, यम फक्त एकाच व्यक्तीला घाबरतो. तुकाराम 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 नाम घेते
अन्य तुकोबाचं मर्द अन्य तुकोबाचं अहो तुकोबाराचं नाव सुरू केलं, यमाच्या अंगावर काटा आला आणि यमराजाची अवस्था दड 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 दुडू 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 भय सुटला कळी काळा बापुड्या रे. तुकोबारांचा धावा सुरू केला, यमराज पळून गेले. डॉक्टर साहेबांना जी यमाची यातना होणार होती ती ही चुकली का? यमाची यातना चुकविल दंड वंशी झाले एक हरिभक्त. तुकोबारांचं चिंतन येईल की यमराज पळून गेले याचाच अर्थ आहे कळी काळ पाया पडे. काळ त्यांच्या पुढे नतमस्तक होतो, हात जोडून उभा राहतो. अहो काळ पळून गेला हे कळालं, पण का पळाला हे सांगा ना. विडाल नाही, तुकोबारांच्या पुढे काळाची सत्ता चलत नाही हे आम्हाला वाक्य कळालं, पण का हे सांगा ना. तर उत्तर आहे का, हरिभक्ताच्या पुढं काळाची सत्ता चलत नाही याचं कारण हर बॉस का एक बॉस होता है. काळ जरी मोठा माणूस असेल तरी काळाचाही एक जण काळ आहे, त्याला म्हणतात साक्षात भगवंत पंढरीश पांडुरंग परमात्मा. आणि काळाचा काळ हातात आल्यामुळं आता काळाची चिंता राहिलेली नाही. कलेक्टरनेच ऑर्डर काढली, तलाठी काय करीन सांगा बरं. सोपं गणित आहे ना. काळाचा काळ म्हणजे भगवंत, तो हातात आला, हरी आला हाता मग कायची भय चिंता, मग कायची भय चिंता, मग कायची हरी आला हात अगं कायची भय चिंता, अगं कायची भय चिंता, अगं कायची भय चिंता. हरी आला टेन्शन राहिलं म्हणले आम्हाला हरे हातात आल्यावर, त्याच्यामुळं कळे काळ पाया पुढे नाही कळत. दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. मेन माणूस हातात आल्यावर खालच्या माणसाचं टेन्शन राहत नाही. एक शिळी होती एका अरण्यात, हुकलीने एकटीच्या एका झाडाखाली जाऊन थांबली. लांडगा आला म्हणला मी तुला खाणार, पण शिळी हुशार होती. तिथं सिंहाच्या पंजाचा ठसा चिखलात असा उमटलेला होता. कधी तिथं सिंह येऊन गेला असन, शिळीने त्या पंजाचा आधार घेतला आणि लांडग्याला घाबरवलं. म्हणली तुम्ही मला जरूर खा, पण शिक्का बघितला का इथं चिखलात कोणाचा आहे? म्हणले सिंहाचा. सिंह कोण आहे? जंगलाचा राजा आहे. 5 मिनिटापूर्वी ते इथं येऊन गेलाय आणि त्याने मला सांगितलं मी तुला खाणार आहे, फक्त हातपाय धुवून आलो. म्हणजे माझ्यावर शिक्का कोणाचा पडलाय? सिंहाचा. तू जर मला फाडलं तर सिंह मला तर मारायचंय, तुझ्या हातून मरण आणि तो बी मारणारच आहे. पण तू जर मला मारलं हे जर सिंहाला कळालं तर सिंह तुला सुद्धा जिवंत ठेवणार. मग मला मारायचं नाही हे तू ठरव. लांडगा मला माती खाऊ पण कुठं हिच्या नादाला लागता, याला निघून देऊ. दुसरा हिंस्र पशाला दुसऱ्याला बी शिळीने तसंच वाटायला लावलं गोड बोलून. आणि तिसऱ्या टायमेला ओरिजिनल सिंह आला तरी सुद्धा शिळी घाबरली नाही. मग किती परिपक्व शिळी असन. हुशार माणसं संकटात कधी चलबिचल होत नसते, शांत डोक्याने काम चालवून देत असतात माय बाप. आणि प्रत्येक वेळेसच कालवा करावं बडबड करावं म्हणून नियम नसतो. शांतता हे सुद्धा बऱ्याच गोष्टीचं उत्तर असतं. शेळी शांत होती, पण बोलता बोलता त्याने सिंहदादाला सांगितलं, लहान मुलं बोल नका. सिंहदादा तुम्ही मला जरूर मारा, तो तुमचा अधिकार आहे. तुम्ही राजे आहेत जंगलाचे, आम्ही सामान्य नागरिक आहे, तुमच्या देशात राहणारे. पण माझं 2 मिनिटाचं म्हणणं तर ऐकून घ्या. बोल. पायाचा ठसा बघितला का? माझ्याच आहे म्हणले. हो. तुम्ही येण्याच्या अगोदर जंगलातल्या लांडगालता दुसरे हिंस्र पशु आले होते, त्याला मारणार होते, मला खाणार होते. पण सिंहदादा तुमच्या पायाचा आधार घेतला तर माझं मरण चुकलंय. अहो तुमचा पायाचा आधार घेतला तरी माझं मरण चुकतं. तुम्ही मला मारता पडतं का तुमच्या उदार अंत करणार? आमच्यासारखे गोरगरीब माणसं तुमच्या पायाचा आधार घेऊन जगते, तर तुम्हीच आमच्यावर घाला घालणं हे राजेपणाला शोभत नाही. तुमचा आधार घेऊन आम्ही जगतो, तुम्ही मारायचं हे का तुमचं राजेपण? हे का तुमचं उदार अंतकरण? सिंहाचा शिळीनं माइंड सेटच केला. सिंह जागेवर रडायला लागला. म्हणला तुझं काय म्हणणं आहे हो? शिळी म्हणली म्हणणं काहीच नाही, मी राखी आणली, मी तुम्हाला बांधणार आहे. मी बहीण आणि तुम्ही माझे भाऊ. झाली लाडकी बहीण शिळी.
रक्षाबंधन आता बी काय बहिणी खुश आहेत. सप्टेंबरचा हप्ता आला वाटतंय. मध्ये 2 हप्ते लेट झालं तर परत मरायला लागल्या होत्या. काय काय मलाच फोन करायच्या, मावले हप्ता. अगं मला सप्ताह बघ ना, मरते का हप्ता हप्ता करू करू फक्त फुकाटचं पाहिजे. लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू वागू जाशी तू ती घरी जाशी. त्याने सुरुवातीला किती पळापळ केली. OTP आहे लॉग इन व्हाय ना, वेबसाईट हँग झाली, फुल टेन्शन. आता बी KYC करून घ्या नाही तर मरायचं तसंच. हा ती बी काय फुकट दे मोकळे नाही, ताबलू घेतात मस्त पैकी मग देतात इथं. आणि बहिणीचा भावले प्रेम असतं. संसार बाकी किती चिकाटीने करतात महिला मंडळ. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहूर्तलं काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन त्याला विड्या वडाय मिळाला तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा. रांग जाता सांगत येता, खायचं एकाचं गायचं एकाचं. आणि उर मालकाला साडी दाखवते, भावाने घेतली, भाव विजला. तो बी म्हणतो छान आहे यार, तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होतात हे जरा बघत जा. माल एकाच असतो, नाव भावाचं करतात. इतक्या हुशार असतात या महिला म्हणजे. तशी शिळी म्हणली मी तुमची बहीण लाडकी आणि तुम्ही माझे दादा. आता बहिणीवर दादा कसा अन्याय करीन. सिंह रडायला लागला आणि सांगितलं तुझ्यासारखी भाग्यवान बहीण मला मिळाली, बस सार्थक झालं माझ्या जीवनाचं. हत्तीला बोलून घेतलं सिंहाने हत्तीला. हत्ती म्हणला काय काम, तू इकडं ये र, येडेवणी करू नको फोनवर, तू जरा लाईव्ह मध्ये बी बैठका करीत जा. आणि ही माझी बहीण आहे, हिला पाठीव बसव आणि घरपोच सोडून ये. बहिणीची वळवण करणं हे भावाचं कर्तव्य. शिळी बसली हत्तीच्या पाठीव. पालवे महाराज काय त्या शिळीचं वजन वाढलं. खालचे बाकीचे लांडगे लुंडगे खालून विचार करायचे, काय शिळीचं वजन वाढलं बो. आणि ज्या शिवरीच्या पाल्याला शिळीचं कधीच तोंड पुरलं नव्हतं, ती खपुर्डी होतीच किती बघा गोडगे येत काय असतंय ते शिपुर्ड. पण ती बसलो कुठं बार. हत्तीच्या पाठी गेल्या त्या वरून माल हाणायचं, शालका नुसती कवळी पानच. बाकीचे म्हणले तुझं एवढं वजन कस काय वाढलं ग. शिळी म्हणले मी किरकोळांच्या नादीच लागले नाही. मेन माणूस आपलासा केला, आता सिद्धांत संपला. उत्तर आहे का, जंगलाचा राजा आपलासा केला तर शिळीचं मरण चुकलं. मग जगाचा राजा आपलं केल्यानंतर आपलं मरण का चुकणार नाही. यालाच म्हणायचं कळे पाया पडे कळे काळ. सिस्टीम आहे बघा. मेन माणूस हातात आल्याच्या नंतर काळाचा जो काळ आहे तो आम्ही जिंकल्यामुळं आता काळाची सत्ता राहिलेली नाही. जगावर सत्ता मेन तर देवाचे. म्या बोलविल्या म्या चालविल्या म्या हलविल्या प्राणाले जो जगा ते चालिता. वृक्षाचे पान हले ज्याचे सत्ता राहिले आणता मग. आणि तो हातात आल्यामुळं काळाचं टेन्शन राहिलं नाही. म्हणून म्हणतात की कळे काळ पाया पडे. आणि जो काळ ज्याच्या पुढे नतमस्त होतो तुकोबाऱ्या म्हणतात खऱ्या अर्थाने ते वीर आहेत. माय बाप कुणा पुढे झाला, आमच्या तुकोबाऱ्यांच्या पुढे झाला. आणि त्यासाठी सुद्धा आपल्या जीवनामध्ये अखंड भगवंताचा नामघोष असावा. ऐका भगवंताच्या नामघोषाची ताकद. मागचे मंडळी बोलू नका, थोडे स्वयंपाकाचं मागचे नियोजन करणार, थोडी शांतता राखा. विडवलं विडवलं विडवलं. तुकोबाऱ्यांच्या नामघोषाची ताकद सांगतो. या निमित्तानं तुकोबाऱ्यांच्या घरचं पुण्यस्मरण सांगतो. पुण्यस्मरणाचाच कार्यक्रम आहे. या परिवाराने इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि अशी बोटं मोजण्यासारखी माणसं या सांगळे परिवारासारखी. हे अन्नदान ज्ञानदान एवढा भव्य कार्यक्रम या परिवारानं आयोजित केला नाही तर कुणाला टाइम राहिला. 10वीची सुद्धा पंचायत झाली राहू. त्या परवा पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला ओक्ता दिला कावळ्या सकट. काका म्हणले 10,000 लागते आणि हे मला 20,000 घ्या, सगळं चूप तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कोणाचं करतोय मला, ज्याचे कीर्तन ठेवलंय त्याचं वर पट्टे. पण हे असे कार्यक्रम करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावं लागतात. मारा भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी
भजन पूजा भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाट बाहेर गुणन त्याची वाट बाहेर गुणन त्याची वाट बाहेर गुणन भाग्यवंत घरी भजन पूजा भाग्यवान माणसं असावे लागतात तर असा कार्यक्रम होतो. वैष्णवागरी सर्व काळ सदा जन जन ते टाळ. कुणाचंही काम नाही. तुकोबर यांचे वडील बोल्लोबा महाराज निष्ठावंत वारकरी. त्यांची पुण्यतिथी अगदी 2-3 दिवसावर अशी समोर आहे. जिजाऊ माऊलीचं तुकोबारांचं जेवण चालून जेवण करता करता जिजाऊ साहेब तुकोबार म्हणतात, महाराज 2 दिवस आपल्या बाबांची पुण्यतिथी आहे, अन्नदान करा, ज्ञानदान करा, वारकरी बोला, भव्य कार्यक्रम करा. पती आणि पत्नी नीट ऐका, या दोघातला एक कुणीतरी व्यक्ती व्यवहार ज्ञानामध्ये हुशार पाहिजे. दोन्ही येडे मानल्यावर पटांगणच होत असतं आणि शक्यतो ह्याच हुशार असतात महिला मंडळ. त्याच्यामुळं पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचं स्वरूप आहे त्या. आणि शेतकऱ्याची बायको तर 100% लक्ष्मी. तुम्ही म्हणता शेतकऱ्याची लक्ष्मी, नोकरदाराची कोण आहे ती सरस्वती. बिचाऱ्या सगळ्या चांगल्याच, कुणालाच अधिकार नाही स्त्रियांवर टीका करण्याचा. आमच्यातली काय काय मंडळी महिलांवर टीका करतात की एखादी गोष्ट जर महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पोटाला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तर मग घे बरं डायरेक्ट अवतार, जमन का? आधी देव की मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला, मग अवतार घ्यावा लागला. कृष्णाला सुद्धा ही स्त्री शक्तीची पावर आहे. पती पत्नी ते एक विचार असावा. जिजाऊ माऊलीने सांगितलं तुकोबारे मला काळजी करू नका, मस्त कार्यक्रम करू. सगळ्या वारकरी मंडळांना निमंत्रण दिलेलं आहे, पण अडचण अशी झाली, ज्या दिवशी पुण्यतिथी आहे वडिलांची तुकोबारांच्या, तुकोबारा पहाटे उठले, इंद्राने वगैरे काकडा सुरू केला आणि काकड्यामध्ये रंगले आणि भजन करत करत भंडारा डोंगर गाठला. घरीच आले नाही तसेच पुढं. आता मालकच गायब झाल्यावर कसं काय कार्यक्रमाचं नियोजन लागायचं? तो म्हणताना एवढं कसं काय विसरून गेले? त्यांची अवस्था कशी? असवाईसा कोटे आठवचे नाही, देहीच विदेही भोगदशा. देहावर उदास होऊन त्यांचं भजन चालू. भक्त ऐसे जानाजी देही उदास, येले आशापासे निवारुणे. ज्ञानोबारे सांगतात, मी माझी आठवण विसरले जयाच्या अंतकरण पारता तो संन्याशी जाण निरंतर. मी माझा जो विसरला तो ग्रहस्थ आश्रमात असला तरी खरा साधू आहे. मायबा देहबान विसरून भजन पाहिजे. तुकोबारे गेले भंडारा डोंगराव. जिजाबाईला टेन्शन आलं, अजून मालक कस काय आहे ना, इको कमी करा. हा प्रसंग पांडुरंगानं बघितला, विठेवनं उडीत टाकली, तुकोबाऱ्यांचं रूप धारण केलं. बैलगाडी झोपली, त्याच्यात किराणा मालन, गाडी गावात शिरली. गाडी गावात शिरली की पारावल्या मंडळींचं डोळं फिरायला लागले. हे पारावले नमुनेले आगाव असतात बरं का. पारावले, चौकातले, टपरीवले, गावचा सेंटर जिथं असतो तिथं जी टोळी असते ना, ही गावात राडा करण्यासाठीच बसलेली असते. स्वतः कधीच चांगलं करीत नाही, चांगलं करणाऱ्याला कधीच शाबासकी देत नाही. गावात एखादा माळकरी वाढला की लगेच त्याला टोचून बोलणार, आता काय गंधन बुखान हरिपाटन काकडा. आधी तर पिऊन वाकडा होत होता ना, आता लागला का काकडा करायला. ते म्हणतो पियत होतं तीच बरं होतं काय रे, कारण पहिलं मला कोण बोलत नव्हतं, बोललं की मी हानीत होतो. आता पियता येईना ना हाणता येईना, आता सहन केल्याशिवाय पर्याय नाही. हे समाज आहे, लोक कोणालाच नीट बोलत नाही. मी परवा सकाळी कीर्तना निघालो, चौकात एक जण भेटला, रामकृष्ण हरी. मी मला जय हरी. ते मला माऊली कुठं आज सकाळी सकाळी खेळ. अरे हो काय खेळ आहे का काय, म्हणजे सहजच बोलतात. हे लई नमुने आगाव असतात, काही प्रश्न करतात. माय बाप
श्राद्धाच्या विषयी सुद्धा काय काय डोकं लावतात. एकदा मी कीर्तनात सांगितलं हितला नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोचतो, आपल्या पूर्वजांपर्यंत. एक नमुना मला भेटला, म्हटलं हितला नैवेद्य तिथं पोचतोच कसा. म्हणलं मोबाईलमध्ये जगात कुठलाही माणूस आपल्याशी संपर्कामध्ये जोडला जाऊ शकतो, मुंबई असो, दिल्ली असो, परदेशातला सुद्धा. का तो माणूस तुझ्यापाशी आला का नाही, तू त्याच्यापाशी गेला का नाही, तुमच्या दोघांचा संवाद कसं काय झाला, ते मला ते अदृश्य रेंज आहे. म्हणलं मग ही सुद्धा अदृश्य रेंज आहे. मोबाईल माणसाने निर्माण केला तरी रेंज दिसत नाही. देवाच्या कल्पना सृष्टीतला कायदा माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. अदृश्य दर्शने संताची या अदृश्य दर्शने रेंज आहे तसा देवाच्या कल्पना सृष्टीतला कायदा हा माणसांच्या बुद्धीच्या पलीकडचा आहे. हितला नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो. या शब्दाचा अर्थ नैवेद्य असा हवेतून जाताना दिसत नाही. नैवेद्य अर्पण करताना आपल्या अंतःकरणातला जो भाव आहे, आपल्या अंतःकरणातली जी श्रद्धा आहे, ती श्रद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचते. हा त्याच्यातला खरा अर्थ आहे. आणि मग हा त्याच्यातला खरा मतितार्थ आहे. म्हणून हा पुण्यस्मरणाचा सोहळा एवढा 88 या ठिकाणी करायचा आहे. देवानं गाडी गावात शिरले की गावात चर्चा करणारा एक ठराविक वर्ग ठरलेला असतो, त्यांचा लोड घ्यायचा नाही. टीका करणारी, नावं ठेवणारी, निंदा करणारी माणसं सुद्धा आपल्या आयुष्यात पाहिजे, त्यांच्याशिवाय प्रगती होत नाही. निंदा उशिकी होते जो जिंदा होते हे. आणि आपल्या मागं जर नाव निघत असेल आपलं तर समजायचं आता शिका आपण थोडंफार रेंजमध्ये आलोय. कारण लोक मूर्खाला चर्चेत घेत नाहीत. आणि मागं नावं ठेवणाऱ्यांना मी तर म्हणतो सरकारने पुरस्कार दिले पाहिजेत. का आपल्या नावाचा जे जेकार करतात, आपण हजर नसताना आपल्याकडून 1 रुपया सुद्धा पगार घेत नाही. हे काय सोपी सेवा आहे का? 10/10च्या बोर्डाला 10,000 खर्च आहे चौकात लावायला. आणि फुकट जाहिरात चालू ना, पब्लिसिटी. कोण तुमची फुकट जाहिरात करतो, पण ते करते ते ना. खरी सेवा तुमची ते करते ते. नावं ठेवणारे, महाग टीका करणारे, त्यांचा लोड घ्यायचा नाही. आणि एक वाक्य सांगतो, एका व्यक्तीला 100% समाज कोणताच मानू शकत नाही. गावात बी नाही, तालुक्यात बी नाही, जिल्ह्यात बी नाही. देशाचे पंतप्रधान असले तरी निम्मा समाज विरोधातच असतो. 100% समाज कोणालाच एका व्यक्तीला मानत नाही, संतांना सुद्धा नाही, देवाला सुद्धा नाही. आणि 100%नी मला मानाव अशी शहाण्या माणसाने अपेक्षा धरायची काय? 100%चा खर घालायचा का 51% सरकार येते? देशाची सत्ता आहे ना 51% येत असते. हे सत्य आहेत म्हणजे ह्यांच्या लय बाजूने असा भाग नसतो, हे विरोधात आहेत म्हणजे ह्यांच्या लय विरोधात आहे असं. ही 1-2% खेळ असतो, फक्त ती फिरवता आली पाहिजेत. टक्केवारी बघा ना तुम्ही. त्याच्यामुळे लय लोड घ्यायचा नसतो. लोकांचा विरोधात गेली, लोक माझे असं काय बोलते तर आता मी काय करू? काहीच करू नको. तुका म्हणे निवांत राहीन, पाहिले परतून. निवांत राहायला शिक, लोकांचं टेन्शन घ्यायचं नाही. आणि एक वाक्य सांगतो तरुण मुलांना, 2 तरी माणसं आपल्या आयुष्यात जळणारे पाहिजेच. तुम्हाला आयुष्यात काहीच नाही कमी होता आलं तरी चालन, पण 2 तरी माणसं तुमच्या कडकडून जाळले पाहिजेत. एवढं तरी स्वतःचं विश्व निर्माण करा. विठ्ठल तुकोबाराय घरामध्ये गेले म्हणजे देव. आणि तुकोबाराय कुठे आहेत? भंडारा डोंगरावर. सगळा सोहळा देवानं पार पडला. संध्याकाळी महागारे आले. हे तुकोबाराय गावातून बाहेर निघले आणि ओरिजिनल तुकोबाराय गावात शिरले. तुकोबारायांच्या मनात एकच चिंता, आता जिजाबाई लय आपल्याला बोलणं करून पुण्यतिथी माझ्या वडिलांची होती, तिने आठवण करून दिली, मला लक्ष नाही. पण जेवण करताना जिजाबाईने, महाराज काय तुम्ही दिवसभर काम केलं, हाताला हात आहे का, पाहायला पाहिजे. तुकोबाराय म्हणले, मी तर भंडारा डोंगरा होतो, हे तर कोण आलं होतं बा. महाराजांच्या लक्षात आलं साक्षात भगवंतानं हा सोहळा पार पाडलेला आहे. भगवंताला प्रश्न केला, माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला काम करण्याची गरज काय होती? देवाने उत्तर दिलं, तुकोबाराय तुमच्यावर तुमच्या वडिलाचं ऋण आहे, पण माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे. आणि या वारीच्या ऋणाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी तुमच्या रूपामध्ये मी काम केलं. देवाच्या डोक्यावर सुद्धा तुकोबारायांच्या परंपरेचं ऋण व्हावं अशी तुकोबारांनी नेमकी सेवा काय केली? अभंगाच्या 2ऱ्या चरणात
करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. ह्या भगवंताच्या नामघोषात ताकद आहे. ज्ञानोबा सांगतात, ऐशे माझे ने नाम घोषे, नाहीशे करते विश्वाची दुःखे. हे जगचे महासुखे दुमदुमीत भरले. हे जग महासुखानं दुमदुमून भरण्याची ताकद भगवंताच्या नामघोषात आहे. करती घोष जय जयकार. आणि त्यामुळे होतं काय, जळती दोषाचे डोंगर, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतर. नाम घेता विठोबाचे, पर्वत जळते पापाचे. ठीक आहे महाराज, नाम घोषामुळे पापाचे डोंगर जळतात, काळ नतमस्तक होतं, म्हणून तुम्ही हरिभक्ताला वीर म्हणतात. वीर म्हणलं की योद्धा, योद्धा म्हणलं की लढाई, आणि लढाई म्हणलं की शस्त्र. मग हरिभक्ताकडे ही लढाई करण्यासाठी कोणते शस्त्र आहेत अभंगाच्या तिसऱ्या चरणात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, क्षमा दया शांती बाण अभंगे हाती. क्षमा हे शस्त्र आहे का? हो. तुकोबाराय, क्षमा शस्त्र दया नराचे हाती, दृष्टतया प्रति काय करे. क्षमा नावाचं शस्त्र जर असेल, अहो माफ करायला शिका, अंतकरण मोठं ठेवा. तुकोबारायांचं भजन चालून एक जण व्यक्ती म्हणला, तुकोबाराय नाही निवळ भोपळा आहेत, भोपळा हाय ते सगळं बापाचं घालवलं म्हणले, आता बसले विठ्ठल विठ्ठल करीत. पुढचा माणूस भोपळा म्हणला, तुकोबारायांनी त्याचं दर्शन घेतलं. बाकीच्याने विचारलं, महाराज अपमान केलाय हो, तो माणूस तुम्हाला भोपळा म्हणला तरी तुम्ही त्याच्या पाया पडता. तुकोबाराय म्हणले, का बस तुला कळणार नाही, लय भारी पदवी दिली. म्हणले कस काय? अरे भोपळा स्वतः पोहतो आणि दुसऱ्याला पोहायला शिकवतो. तसं मी तर माझ्या साधनेच्या जोरावर तरलोच आहे, पण अभंगाच्या जोरावर चंद्रसूर आहे तोपर्यंत लाखो वारकरी तारणार आहेत. योग्य पदवी दिली, मला खरा आनंद झाला. याला म्हणायचं क्षमा नावाचं शस्त्र भेटवलं. क्षमा दया दया. ज्ञानोबा सांगतात, आता दया ते ऐशी पूर्ण चंद्रिका जैशी निव्यता न कडशी सानी थोर चिकली रुतल्या गाये दड वाकड न पाहे ते ग्लानीचे होय काला बोला. दुसऱ्याच्या दुःखाविषयी अंतकरणामध्ये जो कळवळ आहे त्याला दया म्हणतात. आणि शांती, क्षमा आणि दया हे दोन गुण ज्या वेळेस काढवावे लागतात त्यावेळेस जी अवस्था निर्माण होते ही सर्वोच्च पदवीवर का शांती. मनवनी शांती धरा आणि उतराल पहिलं तेरा. शांत राहायचं स्थित प्रज्ञ माणसाचं लक्षण आहे. किती अहो नाथ महाराजांना किती लोकांनी राग आणण्याचा प्रयत्न केला, रागच आला नाही. चप्पल घालून माणूस देवघरात गेला तरी नाथ महाराज म्हणले, असू द्या तुमचं माझ्या इतकं प्रेम आहे की चप्पल काढण्यात सुद्धा विसरलात. लोक देहावर राहून प्रेम करते, तुम्ही देहबान विसरून माझ्यावर प्रेम केलं राहू. तुमची पाद्यपूजा करू द्या मला. पाय पूजले त्याचं किती येडा असलं तरी लाजन ना, सेवा केली ना. म्हणला आता राग येण्यासाठी गिरजामात्याच्या खांद्यावरच बसतो. गिरजामाता पोळ्या वाड्या आल्या आणि खांद्यावर उडी मारून बसला. नाथ महाराज म्हणले, गिरजामाता बाळ खांद्यावरही व्यवस्थित सांभाळा.
गिरिजामातेने सांगितलं, नाथ बाबा काळजी करू नका, आपला जो मुलगा आहे ना त्याचं नाव आहे हरी पंडित, त्याला सांभाळण्याची सवय, हा दुसरा माझा हरीच आहे, तुम्ही काळजी करू नका. डोळ्यातून पाणी आलं, साक्षात आईचा आणि वडिलाचा दर्जा दिला. महाराज माझं हे कृत्य नव्हतं, मला पिटवणारी दुसरीच गँग होती, गावातली पारावलीच होती ती बी, उगा त्यांनी पैशासाठी प्रलोभन दिलं म्हणून मी हे कृत्य केलं. म्हणजे माफ करा मला. कशामुळं? कोणतं शस्त्र होतं? क्षमा, दया, शांती. हे सगळ्यात मोठे शस्त्र आहेत. तरुण मुलांनी ह्या 3 गुणाची सध्या इतकी गरज आहे. कट हाणला म्हणून खून व्हायला लागलेत. बघतो ना आपण पुणे मुंबईला काय चाललंय. पुणे मुंबई काय तर खेड्यापाड्यात तसले सुरू झाले. गाडीला कट हाणला म्हणून पुढं जाऊन एकमेकाच्या अंग चुंकून एखाद्याचा थुका अंगावला तरी माणूस खून करते. परवाचीच घटना त्या पुण्यामध्ये घडले. काय हे कारण आहे? तो मारामाऱ्या करायचे राव. डोकी जरा जागेवर ठेवा, जरा दया, क्षमा, शांती धरा जीवनात. नम्रतला भूता नम्रतला नम्र झाला भूता तेने कोंडले अनंता. वाकायला शिका जरा. लोक म्हणतात शिकला तेव टिकला. हा, जो वाकला तेवच टिकला. ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचंय त्याने काम कमी करायचे, फक्त वाकाय शिकायचं. जय हरे जय हरे. लोक म्हणतात भारी. कामाचा निवडून येण्याचा काही संबंध नाही. जास्त कामं केल्या उलट लोक लवकर पाठ येतात. काम मापात चलून द्यायचे, गोड बोलत राहायचं. जय हरे जय हरे. तुमच्यासारखा स्वभाव नाही. लोक म्हणतात भारी माणूस राव. लोकाला तेवढंच पाहिजे, प्रेम द्या आणि प्रेम घ्या. त्यासाठी नम्रता महत्वाची आहे. हे शस्त्र आहेत, क्षमा, दया, शांती. पण तुकोबाराय म्हणले ह्या 3 शस्त्रावर जर समाज कवर झाला नाही तर शेवटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढावं लागतं. बाण अभंग हाती तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फेरे. आम्हाला अभंगाचे बाण करावे लागतात आणि मग शब्दानं माणसाला झोडावं लागतं. त्यावेळेस समाज जाग्यावर येत असतो. मायबा 2 बाजू सांगितल्यात, शांती सांगितली आणि शाब्दिक शस्त्र सुद्धा सांगितलेलं आहे. दोनही बाजू महत्वाच्या आहेत, शस्त्र आणि शास्त्र. अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास बघा. एका हातात महादेवाचे पिंड आणि दुसऱ्या हातात तलवार. गंधावाले आले की म्हणायचं इकडून या पिंडी काढल्या बाजूनी, आणि एखादा येडेवाने करायला लागला ते तलवाराच्या साईडने. दोनही बाजू आहेत ना. शिवाजी महाराजांचा बी तेच आहे. हातामध्ये भवानी नावाची तलवार आहे, हे झालं शस्त्र. पण महाराष्ट्राचा राजा तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता, हे झालं तुकोबारायांच्या छत्रपतीच्या जीवनातलं शास्त्र. शस्त्र आणि शास्त्र दोन. सगळेच गांधावाले असून जमत नाही. एका कुटुंबात जर 4 भाव असतील तर 2 गांधावाले पाहिजे, जे हरे, आणि 2 निवळ डोक्यात येडे पाहिजे. तुझं काय म्हणणं ये बरं पुढं, 3 हाणामारीवरच पाहिजे तर ते कुटुंब टिकत असतं. नाही तर गाव त्या कुटुंबाचं पिठच करीन. 2 निवळ इस्कूर पाहिजे डोक्यात. आणि तसंच आहे, सगळ्यांच्याच गळ्यात टाळण माळ घालून जमन का? आर्मीतल्या जवानांच्या हातात बंदूक आहे म्हणून आमच्या हातातला टाळ सुरक्षित आहे, सोपं गणित आहे ना. त्यांच्या हातात टाळ देऊन जमन का? अहो तिथं तेच पाहिजे, इथं हेच पाहिजे. ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय, रात्रंच्या डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतायत. पण आर्मीतल्या जवानांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. त्यांच्या जीवा इकडे सप्ते यात्रे करतोय. आपलीच लेकरे शेतकऱ्याचे, कष्ट करायचे, गोरगरिबाचे, वार करायचे पोर आहेत. मोठ्या माणसाची पोरं आर्मीत नसते. शेतकऱ्याचे, कष्ट करायचे, सामान्याचीच असते. सामान्य माणसं देश घडवत असतात, मोठी माणसं देश बुडवत असतात. म्हणून लाल बहादूर शास्त्री नारा दिला, जय जवान जय किसान. शेतकरी आणि जवान हे 2 माणसं जपली पाहिजे. शेतकऱ्याचं सध्या किती महाराष्ट्रामध्ये अवघड परिस्थिती. सगळा महाराष्ट्रातला शेतकरी पूर परिस्थितीने सगळं त्याला गांजलेलं आहे. पिकं वाहून गेली, जिमणी वाहून गेल्या, गुरेढोरे वाहून गेली, पण तरी सुद्धा खचू नका. आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. शेतकऱ्यासाठी सगळ्यांनी ज्या ज्या पद्धतीनं होईल त्यांनी सहकार्य करण्याची थोडी भूमिका ठेवा. आम्ही सुद्धा नुसतं कीर्तनातून सांगत नाही. मागल्याच 2 दिवसापूर्वी मुक्काम पोस्ट कारी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका तरुण युवकांना आत्महत्या केली. शेतीच्या कर्जाला कंटाळून 3 वर्षाचा एक मुलगा, 6वी शिकणारी मुलगी, त्यांच्या भविष्याची चिंता म्हणून मी स्वतः त्या कुटुंबाला 1 लाख रुपयाची देणगी दिली. हे गरजेचं आहे. मी तुम्हाला म्हणजे काय माझा मोठाडपणा सांगत नाही. माझा उद्देश आहे की हे ऐकून जे समाजात सक्षम आहेत त्यांनी गरिबाच्या मागे उभा राहायला शिका. आणि दुसरा मुद्दा मला हे सांगायचं की कीर्तनकार मंडळी पैसे घेतात ह्याच्यावर लोक चर्चा करतात, पण घेतलेले पैसे सत्कर्मासाठी, धर्मासाठी कुठं दान करतात ह्याच्यावर बी थोडी चर्चा करत जा.
आता द्यायसाठी अगोदर घ्यावं तर लागते ना, तर नुसत्या घेतलेल्या चर्चा करता दिलेल्या बी करा ना. भंडारा डोंगरासाठी 1.25 लाखाची दिन गेली संतवीर बंडाता त्या कराटकरांच्या सांगण्यावरून. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की समाजाचं देणं लागतो, समाजात राहणारे आपण माणसं, समाजासाठी काहीतरी करण्याची भावना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जरूर असावी. शेतकरी आयुष्यभर आपल्यासाठी झटतो, सध्या शेतकऱ्याच्या मागे उभा राहण्याची ही परिस्थिती आहे. विठ्ठल आणि म्हणून दोनही बाजू शस्त्र आणि शास्त्र, तसंच क्षमादया शांती ह्याच्यातून तुकोबाने नम्रता सांगितली. आणि बाण अभंग हे हाते अभंगाचे बाण करतो ह्याच्यातून तुकोबाने करारी बाणा सांगितला. आणि दोनही गोष्टी तुकोबाने त्या जीवनामध्ये आहेत. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. बाळाला घेऊन थोडं बाजूला जा, माऊलीला विनंती आहे. शेवटच्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेत पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम, सर्वांनी मिळून प्रेमानं भजन करूया. वडासूर विठोबा स्मृती प्रित्यर्थ हा कीर्तन सोहळा आहे. या निमित्तानं तरुण मुलांना विनंती, आई वडिलाची सेवा करा. आपल्या आयुष्यामध्ये चालतं बोलतं दैवत माया बाप केवळ काशी, केवळ काशी, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, देणे न जावे दैवत आई वडील आहेत. माय बाप केवळ काशी, तेने न वजावे तीर्थाशी. आता एक वाक्य सगळे महाराज मंडळी सांगतात की आई वडिलाची सेवा करा. काय हो सेवा करा या शब्दाचा अर्थ काय? 24 तास त्यांचे हातपाय चोपायचे, झोपाळा बनवायचा, असल्या सेवेची त्यांना गरजच नाही. आपल्यापेक्षा त्या शरीरानं लय जुनी पिढी मजबूत आहे. सेवा करा इको कमी ठेवा. या शब्दाचे 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ, आपल्या शब्दामुळं कधी त्यांचं अंतकरण दुखवू नका आणि आपल्या कृत्यामुळं त्यांची मान कधी समाजात खाली होऊ देऊ नका. या शब्दाचा अर्थ आई वडिलाची सेवा करा. ह्याच्यापेक्षा दुसरा काय अर्थ आहे? शाब्दे अहो काय थकलेला आहे. इको कमी करा, थोडा डबल आवाज येतोय किंवा करण्याची कमी करा थोडं. आई वडील घरामध्ये बसले, तुम्ही बाहेरून फिरून आले, बाबा जेवले का? आई तुझी तब्येत, इको कमी करा, डबल आवाज येतोय जरा. 2 शब्द प्रेमानं गोड बोला. आई अख्ख्या गावात सांगते की माझा दादा मला म्हणतो की तुझ्या तब्येतीची काळजी घे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांचा आनंद सामावलेला आहे. म्हातारपणामध्ये त्यांना दुसऱ्या औषधाची गरज नाही. तुमचे प्रेमाचे 2 गोड शब्द हे आई वडिलांसाठी सगळ्यात मोठं टॉनिक आहे मायबाप. म्हणून त्यांचा जीव जाणा, त्यांच्याविषयी कृतज्ञता, आत्मीयता. ज्यांनी आपलं जीवन घडवण्यासाठी स्वतःचं जीवन जाळलेला. अरे बाप कोणाला म्हणायचं? बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी. आणि जेवढं कमवलंय तेवढं सगळं मुलाला दान देऊन टाकतात. एका एकेला मिराशीचा धनी, कडे वागवणे भारखांदी. बाप त्याला म्हणतात. ढगाड गेलेला सूर्य परत दिसेल, मात्यात गेलेले आई वडील परत दिसणार नाही. तोपर्यंत जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची निस्वार्थ भावनेने सेवा करा हे प्रत्येक तरुणांचं कर्तव्य आहे. विडवलं
ह्या जुन्या माणसाने हे जे कमवलं ना, आज या परिवाराने हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे. समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, धर्मक्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायात सुद्धा दादांना विशेष आवड होती. आणि त्यांचे चिरंजीव सरपंच असतील, त्यांचे बंधू असतील, सर्व मंडळी अगदी तरुण तडफदार आहेत आणि वडिलांच्याच विचारावर वडिलांचे संस्कार जपण्याचं काम ते करत आहेत. शून्यातनं माणसं मोठी होत असतात, त्यासाठी कष्ट करावं लागतं. म्हणून आपल्या बाराखडीची सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा, हे सांगण्यासाठी कै. बाराखडी नीट ऐका. आधी कष्ट करा कन, मग खा म्हणून ख. पण खायचं त्याच्यातलंच खा, सगळ्यातलं खा, पण 3 गोष्टी तर खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका, भावाचं खाऊ नका. बाकी हाना मग काय हाणायचं ती. मग कष्ट करा क, मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसरणार. घ घसरगुंडी. घसरायचं नसेल आणि जगात क्रांती करायचं असेल तर कधीच कुणाचा चमचा होऊ नका. च चमच्याला हे चित्र असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू करतो ते ध्यानात येत नाही. चमचे तोंडावले खास बोलतात, वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही. पुढे गेल्यावर काय खरे त्याने तर वाटोळे केले. म्हणजे हाय का ह्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा बरं. तोंडाव एक महाग एक. मैंद मुखीचा कोवळा, भावांतरेचा निराळा. काय कायचं बोलणं जर तुम्ही ऐकलं ना भेटल्यावर, आपल्याला सुद्धा वाटतं की ही माणसं आपल्या इतके कुणाच प्रेम करीत नसत्या. आणि तिथून पुढचा संबंध संपला ना, त्यांचे गाठ नाही भेटत नाही. जेव्हा भेटते तितक्याच तर पावरने बोलतात. म्हणजे हे हाय नेमका कसा बो. ही भयानक माणसं असतात, घातक. तोंडाव एक महाग एक. पण जो आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही, ते जीवनात एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ च छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचं त्याने कधीच कुणावर जळू नका. ज च छ ज. माणसाने मळका असावं पण जळकन असावं. सध्या नवीन रोग आला, जळका रोग. इकडं आलाय का? सगळीकडे लय फॉर्म मध्ये. त्याची लक्षणं सांगा. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. एवढे भयानक रोग आहे बरं का. जळजळ जळजळ. काय कमी चालू आहे का? शेजाऱ्याने गाडी घेतली तरी ह्याला करमत नाही. कस काय घेतली असन. आणि तो पेड द्यायला आला की हे म्हणत हप्त्यावर घेतली असन. त्याने जमीन काय एका ना, तुला काय करायचं. जळू नको ना. आपली माणसं मोठी करायला शिका. जळकी प्रवृत्ती काढून टाका. आता जळका रोग सांगितले, त्याच्यातलं औषध सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास औषधाची किंमत आहे. त्या गावचं नाव आहे देहू. डॉक्टरचं नाव आहे तुकोबरा. औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे रामबन औषध आहे. त्याच्यातलं एकच इंजेक्शन सांगतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपळ राहते. ते चित्त निर्मळ ठेवा म्हणजे जळजळ होणार नाही. म्हणजे आयुष्यात कधी कुणावर जळाला नाही, देव सुद्धा त्याची झाडं जडती होऊन देत नाही. झ आयुष्यात टकाटक राहा. ट मुद्द्यावर ठाम राहा. ठ संकट आल्यावर डगमगू नका. ड मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. ढ प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा. तरबेज व्हायचं थकू नका. थ यश मिळून पण जरा दम धरा. द दम धरण्यासाठी धाडस ठेवा. ध आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न त थ द ध न. एवढीच बाराखडी भरपूर झाली तुम्हाला आता उन्हातानाची. हा सगळे जे एकदा सांगितल्या वेळी लोड येत असतो. कारण जे हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. आणि नेक्स्ट विजिटला परत बोलत असतो. आणि येताना कागद सोबत घ्यायला असं सुद्धा सूचना देत असतो. त्याच्यामुळे एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. म्हणजे शेवट रिझल्ट येईन. आणि रिझल्ट म्हणजे ज्ञान. पण ज्ञान मिळवण्यासाठी सुरुवात कष्ट. गायन वादन कीर्तन ऐकाय मजा वाटते, पण लय घासावं लागत. फुकट नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. कोणतंही क्षेत्र असू द्या, घासल्याशिवाय आयुष्यामध्ये प्रगती नाही. त्यालाच तपश्चर्या म्हणतात इकडल्या भाषेमध्ये. त्यालाच जप म्हणतात. दुसरं काय तर आपल्या सांसारिक भाषेत कष्ट म्हणतात. कष्ट हेच भांडवल. हे जुन्या माणसाने दादांनी हे जे कमवलं ना, सगळ्याला सोबत घेऊन गावचं राजकारण करताना सुद्धा 18 पगड जातीला समाज एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलेलं. आणि हे शिवाजी महाराजांचे विचार आहेत. हे भगवान बाबांचे विचार आहेत. भगवान बाबा कोणाला म्हणायचं? 5 कर्मेंद्रे 5 ज्ञानेंद्र नाकराव मन यांच्यावर ज्यांचा होता ताबा. आणि वारकरी संप्रदायाचा ज्यांनी शोधून काढला गाभा, त्यांचं नाव संत भगवान बाबा.
अरे दऱ्याखोऱ्यात राहणारी सगळा समाज शिक्षणाची गंगा शेवटच्या टोकापर्यंत पोहोचली पाहिजे. जेवढं भगवान बाबांचं वारकरी संप्रदायात कार्य आहे तेवढं सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, तेवढं शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. शिका, संघटित व्हा, जमीन विका, पण मुलांना शिकवा. हा भगवान बाबाचा संदेश. समाजाचा शेवटचा घटक सुद्धा सुशिक्षित झाला पाहिजे आणि शिक्षणाला संस्काराची सुद्धा जोड पाहिजे. असं समाज सुधारण्याचं कार्य आदरणीय भगवान बाबांनी केलं. आणि साधूचं कार्य कोणत्याच जातीपुरतं मर्यादित नसतं. शिवाजी महाराजांनी सुद्धा, आता सध्या काय झाले, ही महाराष्ट्राला कीड लागलेली. साधू असो, संत असो, महापुरुष असो, फक्त नेता असो, जातीत वाटून घ्यायचा आणि समाज पिटवीत राहायचा. हे डोक्यातनं काढून टाका. आपण सगळे ज्ञानोबा तुकोबारांची लेकरं आहोत. या भावनेनं एक व्हा. सध्या दुसरं माध्यम राहिलेलं नाही एक होण्याचं. आज एवढा हजारो समाज आहे तर काही एका जातीच्या, एका पंथाच्या, एका वर्णाच्या, एका विचाराचे नाहीत, पण आपण मांडीला बसलो. हे माझ्या ज्ञानोबारांच्या विचाराची ताकद आहे. माहिती एवढं एक क्षेत्र राहिलं ह्या महाराष्ट्राला वाचू शकतं. बाकीकडं कुठं नाही. जत्रत हाना मार्यात तिथं बी माणसं एक होत नाहीत. यात्रेत पिऊन धिंगा नाही. सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ती बॉम्बल त्यात 500ने ठरलं, 200नेच मिळालं. मग ज्यांनी सभा ठेवली त्याचं वाजून टाकतात कीर्तन. आणि दुसरा विषय फक्त वारी. वारीमध्ये बघा, ऐका कोणी कास्ट सर्टिफिकेट विचारतं का? माऊलीशिवाय तर बोललं नाही. लहान असो, मोठा असो, स्त्री असो, पुरुष असो, धक्का लागला तरी माऊलीन, प्रेमानं माऊलीन, राग आला तरी माऊलीच. महाराष्ट्राची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या एकीचं दर्शन आहे. म्हणून आपण ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराचे पाईक आहोत. सगळ्यांनी एक जीवानं, एक दिलानं एकत्र राहणं हे सध्या अत्यंत गरजेचं आहे. जाती धर्माचा विचार न करता माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं हा मानवता धर्म आहे आणि प्रत्येकानं हा जपला पाहिजे. एकीला किंमत आहे. मायबाप, सुशिक्षित मानव द्राक्ष घ्यायला गेला. कशी द्राक्षे? 50 रुपये किलो. घेणारा म्हणला किंमत कमी कर. म्हातारे म्हणले खालचे जी मोकळे आहेत 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच, किमतीत का बदल? का बदल? हा द्राक्षांचा घड आहे. यांचा एकात एक जीव गुंतलाय. किती संकट आली तरी एकमेकाला एकटं सोडत नाहीत. हे कायम सोबत आहेत म्हणून 50 रुपये किलो. खालची जी मोकळे आहेत ना, ह्यांनी भाऊबंदच चोपल्यात. तू फुकाट म्हणलं तरी घेऊन जा रे. मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत नाही, मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? सोपं गणित आहे ना. म्हणून एक राहायला शिका. ज्या कुटुंबात तिकी असती त्या कुटुंबात गावात वजन असतं. ज्या गावात तिकी असती त्या गावाचा तालुक्यात सुद्धा दबदबा असतो. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण समाजाच्या साठी, विकासासाठी, धर्मकार्यासाठी, संप्रदायासाठी सगळ्यांनी एकत्र येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि एक स्पष्ट सांगतो, ज्ञानोबारांनी रेडा बोलवला आणि भिंत चालवला हा मोठा चमत्कार मी मानत नाही. ज्ञानोबारांचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे मिळविली मांदी वैष्णवांची. 700 वर्ष झालं, पण ज्ञानोबारांच्या प्रेमासाठी आजही 10 लाख वारकरी माऊलीच्या सोबत न बोलावतात सोबत जातात. ह्याच्यापेक्षा आहे का मोठा चमत्कार? कोण कोणाच्या दारात जातं निमंत्रणाशिवाय? पण लाखो वारकरी माझ्या ज्ञानोबारांच्या, तुकोबारांच्या, निवृत्ती दादांच्या सोबत आपण सुद्धा सगळी संप्रदायाशी निगडीतच वारकरी आहोत. हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. म्हणून मेळविली मांदी वैष्णवांची हे विचार आजच्या तरुण पिढीच्या जीवनामध्ये आणणं गरजेचं आहे. म्हणून कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा निर्व्यसनी जीवन जगा. अशा समाजसेवकाला जर श्रद्धांजली व्हायची असेल तर विचाराची श्रद्धांजली व्हा. नुसती कीर्तन ऐकू नका. आपल्यात बदल काय झाला, आपण काय संकल्प केला, जीवनात काय परिवर्तन केलं, अत्यंत महत्त्वाचा विषय. म्हणून निर्व्यसनी जीवन जगा ही तरुण मुलांना विनंती आहे. आणि असे जर त्यांचे विचार आपण जपले तरच आपल्या जीवनामध्ये आनंद येईल. आनंद प्रस्थापित करण्यासाठी क्षमा, दया, शांती, बाण अभंग ये होते. म्हणून तुकोबारा सांगते अभंगाचे बाण, क्षमा, दया, शांती, शस्त्र, मुखामध्ये भगवंताच्या नामाचा जयघोष. आणि ह्या गोष्टी ज्यांच्याकडे आहेत तीच माणसं या जगामध्ये बळीवंत आहेत. अभंगाच्या शेवटच्या
जळती दोषांचे डोंगर जळती दोषांचे डोंगर जळती दोषांचे डोंगर दोषाचे डोंगर 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 जला जलती दोषाचे दोषाचे जळती दोषांचे डोंगर डोंगर जळती दोषांचे डोंगर दोषाचे जळते दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळते दोषाचे डोंगर
विठुराय सांगतात तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी. या जगामध्ये एक तीच माणसं बळीवंत आहेत. कोणती माणसं बळीवंत आहे? जे अभंगामध्ये गुण सांगितलेले आहेत त्या गुणाचं ज्यांच्या जीवनामध्ये अवलोकन आहे. तुका म्हणे बळी अर्थात संत या जगामध्ये बळीवंत. देवापेक्षा हो तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी जाण्याशा असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वैकुंठवासी दत्तात्रयजी सांगळे यांच्या 10व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचा समस्त सांगळे परिवार, त्यांचे दोनही चिरंजीव, त्यांच्या बहिणी, सरपंच असतील, त्यांचे बंधू असतील, ही सर्व मंडळी वडिलांचे विचार त्यांचा वसा पुढे चालवत आहेत. या परिवाराच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा घडत राहावी हे कार्य करण्यासाठी भगवंताने या परिवार उदंड असं वैचारिक, शारीरिक, मानसिक बळ द्यावं अशी मी या ठिकाणी ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करतो. आपणही बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित झाले, आपले सर्वांचे आभार. या निमित्ताने या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती गायनाचे साथ करण्यासाठी जे माझ्यासोबत उपस्थित झालेले आहेत, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आमचे भाऊसाहेब महाराज पालवे महाराजांनाही मनापासून धन्यवाद. ज्यांनी शेवट नाकातून सनईचा आवाज काढला असे मुरब्बी आहेत गायन क्षेत्रामध्ये, त्यांनाही मनापासून धन्यवाद. हरिभक्त प्रणामचे माऊली नारायण महाराज या ठिकाणी गायनाचे साथ करण्यासाठी उपस्थित आहेत. मृदुंगाचे साथ ज्यांनी केलेले आहे महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट, माझे अतिशय जवळचे मित्र, नेहमी माझ्यासोबत सावलीसारखे असणारे आमचे प्रसाद महाराज पाटील, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. दुसरे माऊली हरिभक्त प्रयण अविनाश महाराज वाघ, महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट अविनाश महाराजही या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झाले, महाराजांचे आभार मानतो. दुसरे गायनाचार्य आमच्या सोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आणि कीर्तनही सुंदर करतात असे आमचे सोमनाथ महाराज राऊत, सोमनाथ महाराजांना मनापासून धन्यवाद. आणि आदी करून परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी, वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बालगोपाळ लहान लहान मुलांना धन्यवाद. दोन्हीकडे दोन चोपदार, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, तुम्हाला हे धन्यवाद. आजचं कीर्तन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम करणारे सोशल मीडियाचे प्रतिनिधी, त्यांचे आभार. आणि साऊंड सिस्टीम सुद्धा अत्यंत सुंदर, तुम्हाला एक खूप खूप धन्यवाद. कारण सिस्टीम म्हणजे लय अवघड झाले. सिस्टीम म्हणजे प्राणच असतो आणि त्यात सकाळचं कीर्तन म्हणजे लय जड असतं, आवाज लागायला सगळ्या गोष्टीला, पण तुम्ही अत्यंत तंतोतंत आवाजाचं नियोजन केलं, तुम्हालाही मनापासून मी धन्यवाद देतो. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. 2 मिनिटं कुणीही उठू नये, सगळ्यांना विनंती. आरती करण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. ज्ञानेश्वर माऊली जय